नमस्कार. मला तुम्ही सांगा की मुलाने म्हणजे आजपर्यंतचा त्याचा स्वभाव आता पुढे उद्या संसारात तो पडणार आहे, म्हणजे संसार सुरू होणार आहे, पडणार आहे म्हणत नाही, तेव्हा संसार सुरू जेव्हा होतो तेव्हा त्याने त्याच्या स्वभावात काय बदल करावा? कारण लहानपणापासून तुम्ही त्याला बघतात, कुठला बदल करणं किंवा कुठली खबरदारी घेणं त्याने गरजेचं आहे? सगळ्या गोष्टीमध्ये ॲडजस्ट करणं हा जो स्वभाव आहे, कोणती गोष्ट एखादी कठीण वाटली काय वाटली पण ॲडजस्ट करणं हे महत्त्वाचं आहे, हे त्यांनी करायला पाहिजे. ऐकताय ना? हो. बरं, आई तुमचं काय म्हणणं? काही नाही, सगळ्यांशी व्यवस्थित राहायचं आणि सगळ्यांना व्यवस्थित सांभाळायचं. हां, असं एवढं. तुमचं काय म्हणणं? मुलीने काय बदल केला पाहिजे स्वभावात? स्वभावामध्ये बदल म्हणजे तिने रागावर कंट्रोल करावं. बाकी तशी हुशार आहे, शांत आहे. एक एक गुण बाहेर यायला लागलाय हळूहळू. हां, अच्छा, रागावरती नियंत्रण ठेवायला बाकी पाहिजे. काही नाही. आई तुमचं काय म्हणणं? तेच आहे, राग आहे तिला जास्त, तर रागावर कंट्रोल करायला पाहिजे आणि बाकी सांभाळून घ्यायला पाहिजे. आम्हाला तसंच सासू सासऱ्यांना सुद्धा सांभाळून घ्यायला. पण खूप राग लहानपणापासून. हो, लहान असताना राग आला की कसं काय काय करायची? एवढा नाही पण आता जास्त येतो. पहिलं लहान असताना एवढी नाही करायची राग. म्हातारीच्या बुटाला गेल्यापासून राग वाढला ना? हे बघा, हे आता जास्त चिडचिड. ताई काय आहे खरं? काय नाही, असं नाहीये. भाऊ भावाकडे जायला थांबा. खरं करे बाबा, हे काय आता एक गौप्य स्फोट झालेला आहे. काय म्हणणं? काय राग आहे, थोडा राग कमी करावा. हो, तुमचंही तेच मत आहे. हो, थोडा आहे राग, जास्त नाही. हां, पण करेल, ती कंट्रोल करेल स्वतःवर. बरं, आता या दोघांबद्दल तुम्ही जे काही वाटतंय ते सांगा. द्या चला माहिती. हे दोघे जण आमचे चांगले मित्र आहेत आणि असे मित्रांना त्यांनी एकत्र राहावं हीच आमची अपेक्षा आहे. व्हेरी छान. नणंदबाई, हां हां बोला. दादाला सांभाळावं, आईबाबांना सांभाळावं एवढीच अपेक्षा. यांनी दादाला सांभाळायचं. नर्सरीत वगैरे नावं घालायची का दादाची? कुठे काय बहिणीचं प्रेम आहे, दादाला सांभाळावं. आजीकडे द्या. सुखात संसार करू दे, होय ना? आनंदात. व्हेरी एवढीच प्रार्थना देवाजवळ. व्हेरी छान. त्यानंतर खेळ खऱ्या खोट्याचा. बघूया खऱ्या खोट्याच्या खेळामध्ये आता काय घडणार. बरं, मी आता काही विधान करणार आणि त्याच्यावरती प्रत्येकाने आपली उत्तरं द्यायची आहेत. हां, पहिलं विधान आहे, ताईची झोप कमी असल्यामुळे लग्नानंतर ताई सकाळी लवकर उठून जेवणाचा डबा तयार करणार. खोटं. खोटं म्हणजे नाही करणार. सासूबाई खरं करणार. हो, काय कॉन्फिडन्स आहे सासूबाई. आपलं काय विधान आहे? यांच्यात अंडरस्टँडिंग झालंय तर तुम्हाला उठायला लागणार आहे लवकर. पुढचं विधान, लग्नानंतर ताईचं रडणं बंद होऊन मिस्टरांचं रडणं सुरू होणार. खोटं. खरं. मला आता हे उत्तर बघायचंय. पुढचं विधान, मिस्टरांना आयुष्यभर आईच्याच हातचं रगडा पॅटीस खावं लागणार आहे. खोटं. खोटं. काय रगडा पॅटीस काय आहे? त्याला आईच्या हातचं रगडा पॅटीस खूप आवडतं. मला आईच्याच हातचं रगडा पॅटीस आवडतं, बाकी कोणाच्याही हातचं आवडत नाही. पण लग्नानंतर तेच खावं लागणार आहे म्हणजे याचा अर्थ काहीच करणार नाही. ठीक आहे, चालेल, पण आईच्या हातचं रगडा पॅटीसला कोणाचीच चव येत, कितीही कोणी काही करत नाही. रगडा पॅटीसच आवडतं, बाकी तो काही. तुम्ही आता राहायला कुठे? बिडडी चाळीत? हो हो, पुढच्या आठवड्यात येतो तुमच्याकडे आता रगडा पॅटीस. तेव्हा आता हा झी मराठीकडून या दोघांना देऊया आहे अभिनंदन. केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.